आता आपण सगळ्यांकडे जर बघितलं सगळेच शेतकरी त्यांची ही रिक्वायरमेंट आहे की आपल्याकडे इस्रायल शेती झाली पाहिजे. ट्रॅडिशनल मेथडमध्ये सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला ऑप्शन नव्हतं. हायटेक शेती जर केली तर उत्पादनात काय वाढू शकतं? कारण हायटेक शेती म्हणजे ना आत्ता सध्याच्या जनरेशनमध्ये असं वाटतं की रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. ज्यावेळी आम्ही आलो सर 2020 मध्ये त्यावेळी फार गिनेचुने लोक होते. म्हणजे आम्ही 3-4च ब्रँड होतो, त्यापैकी आपला ब्रँड सर आहे. ट्रेडिशनल शेती आणि ड्रोन बेस्ड शेती काय फरक जाणवतो आणि आता किती सुधारणा झाली ट्रेडिशनल शेतीमध्ये ड्रोन आल्यानंतर? तर मग तुमच्या ड्रोन मध्ये आणि जर एक्सपेक्ट थर्ड पार्टी आपण एखादा ड्रोन घेतलं तर त्या गोष्टींमध्ये काय फरक सांगाल तुम्ही की तुमचं ड्रोन का घेतलं पाहिजे? शेतकरी ही गोष्ट अशी आहे ना की म्हणजे काहीतरी म्हणजे असा खूप असं हे असतं वैचारिक गोष्ट आहे ती करेक्ट की प्रत्येक गोष्टीचं त्यांना उत्तर हवं असतं. ह्याने काय होतं सर, मार्केट जो पूर्ववत आहे ना त्याच्यावर थोडासा फरक पडत असेल, पण जो कॉपी करतो ना त्याच्यावर जास्त. बरोबर. माझं काय म्हणणं आहे, ड्रोन बघून खूप नवीन यंग असे 30च्या आतले आपल्या एंटरप्रेनर्स ड्रोन 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 तुमचं सक्सेस बघून येतच असतं. करेक्ट, खूप फायदा आहे की खूप मार्जिन दिसतंय याच्यात. त्यांनी यावं पण. सर जर बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्य हा कृषीप्रधान म्हटलं जातं आणि कृषीप्रधान महाराष्ट्रामध्ये शेती भरपूर प्रमाणात केली जाते. बरोबर. पण ट्रॅडिशनल फार्मिंगचं प्रमाण सध्या जास्त आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं की अशीच ट्रॅडिशनल फार्मिंग जर चालू असली तर कितपत म्हणजे आपल्याला उत्पन्नामध्ये काय होऊ शकतं? करेक्ट. आता आपण सगळ्यांकडे जर बघितलं सगळेच शेतकरी त्यांची ही रिक्वायरमेंट आहे की आपल्याकडे इस्रायल शेती झाली पाहिजे. बरोबर. आणि इस्रायल शेती होताना आपण स्वतः त्याला पहिले ती गोष्ट अडॉप्ट केली पाहिजे. बरोबर. ह्या केसमध्ये काय होतं की ट्रॅडिशनल मेथडमध्ये सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला ऑप्शन नव्हते. फॉर एक्झाम्पल आपण आता पेस्टिसाइड स्प्रेइंगच घेऊया, तर त्याच्यामध्ये काय की ज्यावेळी आपण हाताने स्प्रे करतो तर त्याला लागणारा टाइम किमान 1 एकराला 2-2, 3-3 तास प्लस मॅनपॉवर अवेलेबिलिटी हा फार मेजर प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्याच्यामुळे सर ट्रॅडिशनल मधनं शेतकऱ्यांनी थोडंसं सगळ्याच शेतकऱ्यांनी बाहेर येणं फारच गरजेचं आहे आता. कारण आता सगळेच डेव्हलप झाले, त्यांनी बंगलोज बांधलेत. बरोबर. आणि चांगली डेव्हलपमेंट आहे, कार्स हायटेक घेतले, तर शेती पण हायटेक करायला पाहिजे असं मला. हायटेक शेती समजा जर केली तर उत्पादनात काय वाढ होऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? डेफिनेटली हायटेक शेती म्हणजे ना आता सध्याच्या जनरेशन मध्ये असं वाटतं की रासायनिक खतांचा जास्त वापर करणं किंवा या गोष्टी थोड्याशा म्हणजे पब्लिकची कन्सेप्ट अशी. मग तुम्हाला काय वाटतं नेमकी की नाही, पण मुळात प्रॉब्लेम काय आता म्हणजे आता सगळे जर बघितलं आपण तर सगळीकडे ऑर्गॅनिक खतच 90% यूज व्हायला लागले. बरोबर. त्यातल्या त्या ड्रोन मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी जास्त यूज होते. त्याच्यामुळे रासायनिक जे खत आहेत, जे केमिकल्स पूर्वी जे यूज व्हायचे ते आता कम्प्लिटली म्हणजे त्याचा वापर असाही कमी झालाय ट्रॅडिशनल मेथडने. एवढंच प्रॉब्लेम्स आहे की ज्यावेळी माणूस हाताने स्प्रे करतो किंवा या शेती करतो तर त्यावेळी होणारे डिसएडव्हान्टेज जास्त आहे इन्स्टेड ऑफ युजिंग आपलं टेक्निकल म्हणजे हायटेक मेथड. ओके. जसं आपण आता ड्रोन्स आहे किंवा अजून काही रोवर्स आलेत मार्केटमध्ये, ह्यामुळे काय होते की माणूस एका जागेवर बसून आता स्प्रे जर करतोय आपण तर तो किमान 50-60 फुटापर्यंत ड्रोन स्प्रे करतो. त्यामुळे त्याचं जे ड्रॉपलेट्स आहे, स्प्रिंकल्स आहेत, ते माणसाला आघात करत नाही किंवा त्याची जी फॅमिलीचं घर आहे किंवा म्हणजे ह्या गोष्टींचा फार कमी आता म्हणजे त्याचा आघात व्हायला लागलाय. बरोबर. आता ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहात तुम्ही. बरोबर. तर नेमकी कंपनीची सुरुवात का केली? कारण मग काय म्हणजे शेती रिगार्डिंग काही घरचे होतं तुमचं की कसं काय? नाही, आता कसं झालं की मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. म्हणजे आम्ही R&D पहिल्यापासून मी 2015 पासून काम करायचो. काम करत असताना आपण ऍक्च्युली इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये जास्त काम केलं. पण इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा जो काही सेगमेंट आहे, जो वर्ग होता आणि जो आपला शेतकरी वर्ग आहे, ह्याच्यात आम्हाला फार डिफरन्स बघायला मिळाला. ऍक्च्युली बघायला गेलं तर तो डिफरन्स असा होता की ज्यावेळी आम्ही त्या कस्टमरला अप्रोच करत होतो, तो कस्टमर खूप प्रोफेशनल होता. त्या प्रोफेशनलिझममुळे आम्हाला किमान एखादी ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी 6 महिने 8 महिने कालावधी जायचा. ह्या केसमध्ये कसं झालं, ज्यावेळी शेतकऱ्यांवर विचार केला आणि हे थोडं ऍक्सिडेंटली झालं
शेतकऱ्यांवरती आपण कोरोनामध्ये जो काही स्पॅम गेला, ज्यामध्ये कंपनीज आपल्या सगळ्या स्टक होत्या, त्या केसमध्ये आपल्याला काही शेतकऱ्यांकडे बघितल्यावरती लक्षात आलं की शेती हा मुळात कम्प्लिटली स्प्रेवर डिपेंडंट उद्योग म्हणतात. मेन गोष्ट स्प्रेइंग स्प्रे होतं. तर त्यावेळी लक्षात आलं की मॅनपॉवर येत नव्हती, आली तरी त्यांचे म्हणजे फार इश्यूज होते. जे अनस्किल्ड वर्कर असल्यामुळे त्यांना थोडंसं ते काम करण्याच्या मागचं सिरियसनेस, गांभीर्य कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे खूप वेळ त्याचा वेटिंग पिरियड होता शेतकऱ्यांसाठी. तर मग लक्षात आले की यार आपण इस्रायल तर बोलतो, पण मग इस्रायलमध्ये मेन काय तर ते हेलिकॉप्टरने शेती आपण असं ऐकून मी पण. हा, मग ती हेलिकॉप्टर हे होतं की ते ॲज गुड ॲज ड्रोनच होतं. मग आपण ते ड्रोन लॉन्चिंग करण्याचं ठरवलं. त्याच्यावर आम्ही 2-3 वर्ष काम केलं. पण ते आपण आता म्हणजे एक ऐकतो ना की मॅनिफेस्टिंग म्हणजे ते एक काइंड ऑफ मॅनिफेस्टिंगच होतं. आम्ही त्याच्यावरती रिसर्च करत असताना एका मित्राने ते इम्पोर्ट करून नाशिकमध्येच लॉन्च केलं होतं. आणि मग मी जाऊन व्हिजिट केल्यावरती मग आमच्या दोघांचं सोबत डिस्कशन झालं आणि मग ड्रोन ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवले. ज्यावेळी आम्ही आलो सर 2020 मध्ये, त्यावेळी फार गिनेचुने लोक होते. म्हणजे आम्ही 3-4च ब्रँड होतो, त्यापैकी आपला ब्रँड सर आहे एस्टॅब्लिश. ट्रेडिशनल शेती आणि ड्रोन बेस्ड शेती काय फरक जाणवतो आणि आता किती सुधारणा झाली ट्रेडिशनल शेतीमध्ये ड्रोन आल्यानंतर? करेक्ट. आता ट्रेडिशनल आपला जो म्हणजे आपण ज्याच्यावर डिस्कस केलं की ट्रेडिशनल शेतीमध्ये हेच होतं की एक तर टाइम कन्झ्युमिंग, मॅन पॉवरचं अनअवेबिलिटी, परत तुमचं म्हणजे खतांचा वापर आणि तुमचा पाण्याचा वापर. ट्रेडिशनल शेतीत 200 लिटर 1 एकराला किमान लागतं. तुम्हालाही याचा अंदाज क्लिअर असेल. ज्यावेळी 200 लिटर पाणी यूज होतं आणि तेवढं तुमचं केमिकल यूज होतं, म्हणजे पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्स जे औषधं यूज होतात, त्या तुलनेत ड्रोन्सने हार्डली 10 लिटरमध्ये कव्हर होतं. म्हणजे त्याची तुमची कॉस्ट, टाइम आणि मेहनत ह्या तिन्ही गोष्टी सर फार झपाट्याने डिक्रीज. बरोबर. पेस्टिसाइड्सच्या जी बॉटल असते त्याच्या मागे लिहिलेलं असतं की ह्या प्रमाणातच स्प्रे केलं पाहिजे, पण माझ्या हिशोबाने ट्रॅडिशनल फार्मिंग मध्ये जेव्हा आपण स्प्रे देतो करेक्ट तर तो एक जास्त प्रमाणात दिला जास्त आणि तो सर थोडा ढोबळमानाने असं म्हणजे आपण एक अंदाज. मग ट्रॅडिशनल शेतीमध्ये आता काही कीटकनाशक असे पण असतात की ज्याने शरीराला पण धोका असतो आपल्या. बरोबर. मग त्या गोष्टी थोड्याशा ड्रोन मध्ये जाऊ शकतात असं. मुळात ड्रोन मध्ये काय होतं की ड्रोन मध्ये एकतर तुमचं डिझॉल्वेबल वॉटर जे आहे, म्हणजे वॉटर मध्ये जे डिझॉल्व्ह होईल तेच केमिकल किंवा म्हणजे पेस्टिसाइड औषध यूज होतं. एकतर लिक्विड फॉर्म मध्ये येतं किंवा तुमचं नॅनो टेक्नॉलॉजी काइंड ऑफ आपण म्हणू शकतो. त्याच प्रमाणात म्हणजे त्याच क्वालिटीचे औषधं लागतात नॅनो टेक्नॉलॉजी की दुसरे पण चालतात, पण हे यूज केलेले बेटर. ह्याने सगळेच तुमचं एन्व्हायरमेंटलचे जे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे सगळ्यांना थोडंसं कॉस्टिंग मध्ये वाढू शकतं, पण ड्रोनने कॉस्ट कमी होते, तुमची टाइम वाचतो, सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर आता बरंचसं हायटेकने फरक पडलेला आहे. बरोबर. ड्रोन जेव्हा यूज करतो ना आपण, ड्रोन ही कन्सेप्ट शेतीमध्ये आली ना तर प्रत्येक जण म्हणतो की अरे शिकायला खूप टाइम लागेल. सर आपल्याकडे थोडा ड्रोन ट्रेनिंग नावाचा जो आपला कन्सेप्ट आहे, जी मला त्याच्यावरच यायचं होतं की आपल्याकडे काय सर, आपण थोडंसं मेंढरांची सिस्टीम जशी असते, कळपाच्या मागे धावणं, क्विक लागतं सगळ्या गोष्टी. हा, म्हणजे नाही, म्हणजे कसं एक पर्सन बोलला तर त्याचीच कॉपी करणं. ऍक्च्युअल ज्यांनी ते वापरले आहेत ना त्यांच्याकडनं ऐका, ड्रोन खूप सिम्पल आहे सर. म्हणजे मी तर बोलतो अबो 50 जे शेतकरी आहेत ना आपल्याकडे त्यांनी वापरावंच. कारण बिचाऱ्यांनी पूर्वी पाठीवरती शिकारी पंप घेऊन स्प्रे केले. बरोबर. आता त्यांचं तेवढं हे राहिलं नाही, स्ट्रेंथ राहिली नाही की त्यांनी ते करावं. ड्रोननी ह्या सगळ्या गोष्टी फार म्हणजे खूपच एफर्ट्स कमी झाले. या टेक्नॉलॉजीने नेमकी प्रोडक्टिव्हिटीवर काही फरक पडतो का, काय वाटतं? 100% पडतो सर. याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते अजून, यासाठी की जे पूर्वी आपण स्प्रे घ्यायचो ते रँडम स्प्रे जर तुम्ही बघितलं असेल तर माणूस असं मारत चालतो. बरोबर. किंवा ब्लोअर्सने जरी मारले. एक तर ब्लोअरने काय होतं, द्राक्षासाठी ठीक आहे की त्याला जास्त स्प्रे जातो, पण ड्रोनने ॲक्युरेट स्प्रे करतो. जो आपण 150 ते 250 मायक्रॉनचे जे ड्रॉपलेट्स आहेत त्या ड्रॉपलेट्सने ड्रोन स्प्रे करत चालतो आणि तो सिमिलर स्प्रे करतो. बरोबर.
तर ह्या केसमध्ये तुमचं वेस्टेज खूप कमी होतं आणि म्हणजे एखाद्या ठिकाणी राहिलं, कुठे जास्त मारलं असं शक्यतो होत नाही. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी तुमची फार मेंटेन राहते. ओके. तरी पण आपल्या राज्यात सध्या म्हणजे ड्रोन पाहिजे तेवढे हे होत नाही, म्हणजे स्वीकारलं नाही जाते त्या गोष्टीला. काय वाटतं, काय कारण असू शकतं आणि पब्लिकने ड्रोन का स्वीकारलं पाहिजे? मला म्हणजे आता माझ्या तरी पर्सनली एक्सपिरियन्सनुसार असं ॲज वाटतंय तुमचे म्हणजे घरचे पण शेतीच शेतीच करतात, बरोबर. तर मग त्या आता हिशोबाने कसं आहे सर, एक दोन गोष्टी अशा आहेत. एक तर थोडं आपला भाग जर इकडचा हं. भाग घेतला तर इकडे द्राक्षाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरोबर, इकडे ब्लोअरने मारण्याची जास्त आपल्याकडे हे झालेली आहे आता, बरोबर. म्हणजे ट्रेंड झाले. ट्रेंड म्हणता येईल किंवा त्याचा यूज चांगला झालाय. बाकी शेतकऱ्यांनी खूप चांगल्या लेवलने ड्रोन अडॉप्ट केले सर, म्हणजे ओके. खूप चांगल्या लेवलने ऍक्सेप्ट केले. पूर्वी ज्यावेळी आम्ही 2020 मध्ये मार्केटमध्ये आलो ना, लोक आम्हाला लिटरली नावं ठेवत होते, म्हणजे हे चालणार नाही वगैरे वगैरे, असं कुठे हेलिकॉप्टरने स्प्रे मारता येईल का वगैरे ह्या गोष्टी. पण आता शेतकरी आम्हाला चेंजेस सांगतात की सर तुम्ही आता ह्याच्यात ना असं असं एक सेन्सर टाका, एक फिडर टाका वगैरे वगैरे, हे चेंजेस सर शेतकरी सांगतात आम्हाला. ओके. तर मग ड्रोन वापरण्यासाठी प्रत्येक म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते, पब्लिकला इंट्रोड्यूस केली जाते, जर ती मेकॅनिकल असली तर तिथे मेंटेनन्सच्या गोष्टी येतात, Correct, लाईफ correct, स्पॅनच्या correct, गोष्टी correct. येतात. तर मग तुमच्या ड्रोनमध्ये आणि जर थर्ड पार्टी आपण एखादा ड्रोन बरोबर. घेतलं तर त्या गोष्टींमध्ये काय फरक सांगाल तुम्ही, की तुमचं ड्रोन का घेतलं पाहिजे पब्लिक? करेक्ट, करेक्ट. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मेकॅनिकल जास्त हो. यूजमुळे मेंटेनन्स वाढतो. हो. तुमचं म्हणजे यू आर राईट. हं. बट द थिंग इज दॅट आपला जो ड्रोन जो कॉन्सेप्ट आहे हा इलेक्ट्रोमेकॅनिकल आहे. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कम मेकॅनिझम स्मॉल यूज केलंय. ह्याच्यात ना डिझेल इंजिन आहे ना पेट्रोल इंजिन आहे. ओके. ह्या इंजिनमुळे मेंटेनन्स वाढतो. हं. तुमचं सगळेच ऑइलिंग ग्रीसिंग वेळच्या वेळी. बरोबर. इथे काय आहे की आपण एक छोटं चिप डेव्हलप केली आहे, त्याला फ्लाईट कंट्रोलर बोलतो. ओके. फ्लाईट कंट्रोलरमुळे ड्रोन फ्लाय होतो हं. आणि ह्याला मेंटेनन्सच काही नाही सर. इंजिन नसल्यामुळे ह्याला मेंटेनन्स एकदम बेअर मिनिमम आहे. फार फार तर ड्रोन जर पडला तर डॅमेज होतो. तो पण आपण त्याच्यावर खूप ओव्हरकम केलंय आता. ओके. म्हणजे मार्केटच्या ड्रोनच्या कंपॅरिझन मध्ये आपण खूप ओव्हरकम केलंय ह्या ओके. गोष्टी. मार्केटमध्ये जेव्हा म्हणजे थर्ड पार्टी ड्रोनचे नाव घेतात, त्या ड्रोनच्या बरोबर. कंपनीचे नाव नाही घेत मी. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ टाइम थर्ड पार्टी किंवा मग चायनीज करेक्ट, इक्विपमेंट्स करेक्ट, वापरले करेक्ट, जातात. करेक्ट, करेक्ट. नाही, तुम्ही फार चांगल्या पॉइंटला हात घातला ऍक्च्युली. सुरुवात चायनीज ड्रोन पासून केली होती, ओके. हे सांगायला काय हरकत नाही. हरकत नाही त्या हा. गोष्टीला. नंतर असं लक्षात आलं की ज्यावेळी चायनीज ड्रोन एखादी गोष्ट आपण जर बनवतच नाही तर ती आपल्याला रिपेअर कशी करता येईल. बरोबर. बरं, रिपेअर करता येत नाही तर ती जो रिपेअर बनवतो त्याला इथे बोलवणं मुश्किल आहे. बरोबर. बरं, सर्रास चायनाला आता आपण डायरेक्ट बोलण्याचा अर्थ म्हणजे काय प्रॉब्लेम नाही की बरोबर. चायनाला सर्रास आपण एक थर्ड ग्रेड मानलं जातं. बरोबर. कुठली पण वस्तू, अरे ही चायनीज आणले, मोबाईल चायनीज आहे. चायनाचं ज्यावेळी ड्रोन आलेत ना सर मार्केटमध्ये, थोडस न्यू एंटरप्रेनर्सने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आता, की तुम्ही कोणाचे तरी ड्रोन्स किंवा शेतकऱ्यांना रिक्वायरमेंट खूप आहे म्हणून ड्रोन्स आणतायत. ओके. एक XYZ कॉस्ट सांगतो की आम्ही सपोज फॉर से 5 लाखाला विकत असतो. कॉम्पिटिशन करणं फार सोपं आहे. बरोबर. तुम्ही काय करणार, चायनावरनं इम्पोर्ट करायचे, हे 5 ला विकतात म्हणून आपण 3 लाच विकायचं. 2-2.5 लाखाला पण ड्रोन भेटतो. तेच सर 1.5 लाखात ड्रोन आहेत. मग तोच प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांची बऱ्याचदा दिशाभूल होते या केसमध्ये. ओके. ते यूज करतात, यावेळी त्यांना स्प्रेची क्वालिटी मिळत नाही किंवा मेंटेनन्स वाढतो, रिपेअर होत नाही, त्यांच्याकडे ड्रोनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो सर. म्हणजे त्यांना ते नेगेटिव्ह वाटायला लागतं. असे आमच्याकडे बरेचसे शेतकरी आले, म्हणले सर आमचा ड्रोन पडला त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे ड्रोनच यूज करायची इच्छा नाही राहिली. तो का, मी पहिले विचारत असतो किती काय कॉस्टला घेतलं, ते सर सर्रास सांगतात 1.5, 2, 2.5, 3. ते चायनीज इम्पोर्ट करायचे तर कमी रेट मध्ये करा आणि मार्केट खराब करा, असंच आहे सर. पण शेतकऱ्यांशी खेळू नये या मताचे आम्ही आहेत सर. त्याच्यामुळे सर आम्ही 2 वर्ष एक्स्ट्रा घेतले. आम्ही कम्प्लीट इंडियन मेड ड्रोनवर काम केलं. त्रास झाला, सगळी गोष्ट आम्हाला बनवता आली नाही, पण आम्ही बऱ्याचशा वेंडर्स कडनं ते जे हायर टेक्निकल स्किलफुल लोक आहेत त्यांच्या मदतीने सर तो मार्केटमध्ये आणले ना आज आपल्याकडे 90% इंडियन ड्रोन म्हणायला हरकत नाही सर. ओके. तुम्ही आता मार्केटला नवीनच प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला असं म्हणता येईल.
पण मग त्या गोष्टी आल्यावर काहीतरी नॉर्म्स येतात, काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स करेक्ट येतात. करेक्ट पब्लिक तुम्हाला विचारत असेल की तुमच्या गोष्टीमुळे, तुमच्या प्रोडक्टमुळे एन्व्हायरमेंटला काही धोका आहे का? तर काय म्हणजे कार्बन फूटप्रिंट्स वगैरे या गोष्टी बरोबर असतात भरपूर बरोबर त्याच्यामध्ये. बरोबर. नाही, मग आता काय जे सांगाल तुम्ही? आपण जे ड्रोन्स आता पण आणलेत सर, हं. खूप विचार करून आपण मार्केटमध्ये आणले. हं. म्हणजे 50% नॉईज रिडक्शन आहे. ओके. तुम्ही जर चायनीज ड्रोन बघाल तर त्यांना कम्प्लीट नॉईज खूप स्ट्रॉंग येतं. बरोबर. जर आपण बाजूला ड्रोन जर फ्लाय केला हं. तर सगळ्या आसपासच्या बिल्डिंग्सला तो नॉईज जाईल. ॲज ओके. गुड ॲज हेलिकॉप्टर. म्हणजे हेलिकॉप्टर इतका नॉईज नाही आहे त्याला, हं. पण नॉईज खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे ओके. तिथे तर आपण एक रिडक्शन केलं टेक्नॉलॉजीमध्ये. आणि सेकंड थिंग, आपण ड्रॉपलेट्सवरती वगैरे फार प्रॉपर काम केलंय. ओके. त्याच्यामुळे त्याचं कुठे असं ह्याचं काय म्हणता येईल त्याला, ग्लोबल वॉर्मिंगला किंवा हं. एन्व्हायरमेंटलला त्याचा आघात फार कमी होतो. ओके. आता याच्यामुळे मला फक्त एक विचारायचं आहे तुम्हाला, शेतकऱ्यांनी हे ड्रोन का घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? येस. का घेतलं पाहिजे ह्याचं आपण 2-3 पॉईंटवर ते बोललेलो आहे आपण, की एकतर त्यांचा टाइम वाचतोय सर, हं. त्यांचे एफर्ट्स वाचतायत, हं. त्यांना स्प्रेची क्वालिटी वेळच्या वेळी मिळते आणि चांगली क्वालिटी मिळते. आता ह्या गोष्टी तर सगळेच म्हणजे पब्लिक सांगते, सगळेच Correct. ड्रोनचे कंपनी मॅन्युफॅक्चर सांगतात. करेक्ट. काय अशा गोष्टी आहे की तुमचं ड्रोन घेतलं पाहिजे पब्लिक? येस. अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही म्हणजे विचाराल असतं, थोडंसं कमर्शियल आहे, पण आपले ड्रोन ज्यांच्याकडे आहेत, हं. आपण त्यांच्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत सर. ओके. ड्रोन तुमच्याकडे एक क्षेत्र सपोज 30 एकर आहे. हं. तुम्ही रोज ते क्षेत्र मारू नाही शकत. ड्रोन आहे म्हणून तुम्ही रोज स्प्रे करू नाही शकत. एखाद्याचं 1 एकर क्षेत्र असेल एखाद्याचं 1 एकर घ्या किंवा एखाद्याचं 50 एकर घ्या मॅक्झिमम. बरोबर. ह्या केसमध्ये काय होतं, की ड्रोन एक 3 ते 4 दिवसानंतर पडून राहतो. बरोबर. आपण काय करतोय सर, शेतकऱ्याने ज्यांनी आपल्याकडनं ड्रोन घेतला, आपली एक फॅमिलीच आपण बॉन्डिंग क्रिएट करतो सर. आणि ह्या केसमध्ये काय, की शेतकऱ्यांना आपण आसपासचे कॉन्ट्रॅक्ट आहे ना आवर्जून देतो, की तुम्ही इथे रेंटलला जा, रेंटल स्प्रे करा, तुमचा ड्रोन असा बसून ठेवू नका. तुम्हाला स्वतःला शक्य नसेल होत तर तुम्ही कुठला तरी फॅमिली मेंबर तयार करा, आम्ही ट्रेनिंग देऊ, आम्ही स्वतः ट्रेनिंग देऊ आणि तुम्ही मार्केटमध्ये उतरा. साधारणतः 700-800 रुपये, 600 रुपये काही ठिकाणी असे एकरीचे रेट्स पण चालू आहेत. म्हणजे तुम्ही शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पण त्याच्याकडे खूप स्ट्रॉंगली ड्रोनकडे बघू शकतात. म्हणजे ड्रोनची जी टाकलेली कॉस्ट आहे, मी तर म्हणेल सर, ज्याला खरंच बिझनेस करायचा आहे, शेती करतोय, मेहनत घेतोय, सबसिडी या तर सर सगळ्याच गोष्टींवर आहे. सिलेंडरला सबसिडी आहे, तुमच्या सगळ्याच गोष्टींना सबसिडी आहे. पण सबसिडीच्या व्यतिरिक्त खरंच काम करायचं असेल ना सर, तर म्हणजे आपल्यासोबत कनेक्ट व्हा आणि ड्रोन्स परचेस करा. तुमची ROI खूप डोक्यावरनं पाणी गेलं तर 1.5 ते 2 वर्ष खूप झाले तुम्हाला. ओके. येस सर. आपलं ड्रोन इंटरनॅशनल कंपनीजचे ड्रोन जे म्हणजे बाहेरच्या देशातले ड्रोन त्यांना कम्पेअर करू शकतं का, की स्पर्धा करू शकतं का त्यांच्याबरोबर? करेक्ट करेक्ट. आता म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपण जर हायली डेव्हलप्ड कंट्रीज घेतल्या, चायना आहे, म्हणजे सॉरी चायना तर नाही म्हणता येणार, पण अमेरिका आहे, युरोपियन कंट्रीज आहे, इस्रायल आहे, ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण इतकेसे अजून सक्षम नाही आहोत. फक्त आता मी काही 6 महिने मी आफ्रिकेत होतो सर. मी आफ्रिकेचे किमान 7 ते 8 कंट्रीज फिरलो खास ड्रोनसाठी. तर तिथे त्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं आपलं कॉस्टिंग, आपली टेक्नॉलॉजी. म्हणजे त्यांना हे पण नकोय की अमेरिकेने इथे एंट्री करावी आणि आमच्यावरती मोनोपॉली क्रिएट करावी. तर थोडंसं स्लो डेव्हलपिंग कंट्री मध्ये ड्रोन आपला कॉम्पिटिशनला उतरायला फार सक्षम आहे असं आपण म्हणू शकतो सर. आता सर काहींचं म्हणणं असं आहे की शेती ड्रोनमुळे कॉर्पोरेट लेवलवर जाते, याबद्दल तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय नेमकी? की आता परत त्यांना उत्तर द्यायचं आहे की ड्रोन का वापरला पाहिजे? नाही, मी तुम्ही सांगा मला, शेतकऱ्याने कॉर्पोरेट किंवा कमर्शियल का होऊ नये? मेहनत त्याने घ्यायची. बरोबर. त्याच्याकडे येणारा व्यापारी वर्ग कॉर्पोरेट कमर्शियल झाला, बरोबर. आमच्यासारखे ड्रोन्सवाले किंवा जे अवजारे मॅन्युफॅक्चरर आहेत ते कमर्शियल आहे. शेतकऱ्यानेच का तसं राहावं? बरोबर. हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. त्याच्यामुळे जर शेती जर कॉर्पोरेट किंवा कमर्शियल होत असेल तर ती व्हायला पाहिजे सर. बरोबर. म्हणजे ह्या मताचे आम्ही आहेत. पण मग त्यांना जर समजून सांगायचं असेल तुम्हाला की ड्रोन वापरणं हे आज काळाची गरज आहे, बरं, काय काय गोष्टी आहे ज्या ड्रोनमुळे जमूच शकत नाही? काळाची गरज ही आम्ही सांगण्यापेक्षा ना सर,
त्यांना येणाऱ्या अडचणीच भरपूर आहेत जसं स्प्रेइंग मध्ये. जसं की आपण जर काही क्रॉप्स घेतले स्पेसिफिक, ज्यांची हाईट आपल्या उंचीपेक्षा जास्त आहे, ओके. ज्याच्यामध्ये प्राणी फार सर्व्हाइव्ह करतात, जसं ऊस लागवड झाली, तुमचं सोयाबीन झालं, किंवा जे तूर वगैरे आहेत, कपाशी आहे, ओके. यांची हाईट मोठी होते, तिथे आपल्याला बरेचशा म्हणजे प्राणी हे ते दिसत नाही, किंवा त्याच्यामध्ये जाऊन स्प्रे करणं फार कठीण आहे. बरोबर. किंवा पूर्वी स्प्रे हा फक्त असं एक स्पेसिफिक ठिकाणी मारला जायचा जिथे दिसतंय. बरोबर. तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एकतर काही ठिकाणी बघितलं, आम्ही विदर्भात गेलो होतो, विदर्भामध्ये काय आलं की सगळ्यात इम्पॉर्टंट तिथे जे कलिंगड किंवा हे त्यांचे संत्रीज वगैरे होते, त्याच्यात रानडुकरांचं प्रमाण फार स्ट्रॉंग, मध्ये बसलेले ते दिसतच नाही मातीच्या मध्ये, ते स्प्रेला घाबरतात. बरोबर. ह्या गोष्टींना अवॉइड करणं शेतकऱ्यांना चॅलेंज खूप आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. त्याच्यामुळे त्यांनी ड्रोन्स ते आता स्वतःहून मागणी करतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट अजून आहे की काही जे क्रॉप्स आहेत त्यांना रात्रीचे स्प्रे द्यावा लागतो. बरोबर. तुम्हाला माहितीच असेल, माणूस रात्री जाणं, परत हाच प्रश्न आहे की प्राण्यांचा धोका आहे, ते छोट्या मोठ्या गोष्टी, शेवटी जीव महत्वाचा आहे. बरोबर. हा एक पॉइंट झाला की रात्री पण स्प्रे ड्रोन खूप स्ट्रॉंगली करतो. जर तो आपल्या म्हणजे आपण व्हिडिओ दाखवू शकलो तर आपण शो करू की नाईट स्प्रे कसा होतो ऍक्च्युली. रात्रीचा खूप फायनस्ट स्प्रे होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय करायचं नाही, रिमोट हातात घ्यायचं एका ठिकाणी, एक तर ऑटो त्यांनी रात्रीचा स्प्रे केला तरी चालतो, किंवा मॅन्युअली जरी केलं तरी त्याच्यात विजन आहे ड्रोन्स मध्ये, त्याच्यात क्लिअर होतं की आपण कुठे कुठे स्प्रे करतोय. ओके. अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आपण त्याच्याकडे गौर करत नाही. पूर्वी जे ट्रॅडिशनल शेतीने लोक स्प्रे करायचे तर त्याचे जे ड्रॉपलेट्स होते, छोटे छोटे दवबिंदू अंगावर पडून पूर्वी कॅन्सर वगैरे सारखे डिसीजेसला सामोरं जावं लागायचं. ह्याच्याकडे आपण बघत नाही. तो एक अनस्किल्ड वर्कर आहे, तो बिचारा आजारी झाला, तो कशामुळे झाला हे आपल्याला कधी त्याच्या मुळात गेलो नाही. बरोबर. त्याच्यामुळे एक जरा ह्युमॅनिटीचा विचार केला आणि गरजेचाही विचार केला. त्या गोष्टी गरजेच्याच आहे. येस. पण मग तुम्हाला वाटत नाही की ड्रोनमुळे पेस्टिसाइड्सचा उपयोग थोडासा जास्त होते? नाही, पूर्वी जेवढा होता ना त्याच्यापेक्षा आता उलट त्याप्रमाणे एक 10% पेस्टिसाइड कमीच झाले यूज. ओके. आणि आपण म्हटल्याप्रमाणे ऑर्गॅनिक तर सर झालंच आहे. त्याच्यामुळे ड्रोन्सने असं काही ॲज सच काही म्हणजे मोठं काही चेंजेस झालेले नाहीत, म्हणजे निगेटिव्ह. ओके. ड्रोनमुळे आता पब्लिकचं हेही म्हणणं असेल की ड्रोनमुळे तुम्ही जॉब्स घेताय, फवारणी करण्याच्या, ऍटलिस्ट त्यांचं घर तरी चालत होतं, त्यांना एक टाइमची भाकर तरी भेटत होती. पण ड्रोनमुळे असं काहीतरी या गोष्टी, म्हणजे आता पब्लिक तर बोलणार. बरोबर. मग या गोष्टीवर तुमचं काय मत आहे, काय उत्तर असेल? सर आता कसं आहे, सिम्पल सांगतो मी. आपल्याकडे टेंडन्सी अशी झाली की एखादा बिचारा काम करतोय तर त्याला तेच काम करू द्या. तो जर मोठे मोठे सिमेंटच्या गोण्या उचलतोय तर त्याने अनस्किल्ड म्हणून तेच केलं पाहिजे असं नाही. तो पूर्वी हाताने पाठीवर स्प्रे मारत होता, आता उलट आम्ही जॉब अजून त्यांचे वाढवलेत. त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांच्या आधी रिमोट दिले सर. त्यांना ॲज गुड ॲज इंजिनियर बनवलंय आपण, प्रॉपर टेक्निकल ऑपरेटर बनवले. पण त्याच्यामुळे मॅनपॉवरवर उलट त्यांची स्किल इम्प्रूव्ह झाली. आता फक्त गरज एवढीच आहे सर काळाची की आपण चेंजेस आणले पाहिजे. सपोज मी जर पूर्वी ट्रॅडिशनल शेती करत होतो, हाताने मारत होतो, तर आता मी थोडंसं विचार केला पाहिजे की यार मला ही टेक्नॉलॉजी शिकायची. मोबाईल पूर्वी आपल्याला कोणालाच ऑपरेट करता येत नव्हते. आपले वडिलांच्या आजोबा वगैरे लेवलचे लोक म्हणायचे हे काय, पण आज सगळे मोबाईल ऑपरेट करतात. ते तितकं इझी टेक्नॉलॉजीच करते सर. त्याच्यामुळे जॉबवर फरक पडण्यापेक्षा उलट चांगला इम्प्रूव्हमेंट आहे आता. ओके. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी वापरायला मिळते. या गोष्टींचा गाव पातळीवर काही मिसयूज होऊ शकतो का, काय वाटतं तुम्हाला? मिसयूज इन व्हॉट सेन्स सर? म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो, पॉइंट असतो त्या गोष्टींमुळे. बरोबर. आता मिसयूज कसं होऊ शकतं सर? कोणावरती एक खुन्नस काढली किंवा भावबंदकी काढली तर सर सिम्पल पॉइंट आहे, मी तुमच्यावरती खुन्नस करण्यासाठी मी 5 लाखाची वस्तू आणून नाही टाकत. बरोबर. तर मुळात पॉइंट सगळ्यात सिम्पल आहे. एक तर 5 लाखाची वस्तू किंवा 4 लाखाची वस्तू आणणं आणि ती शिकणं
ती शिकून मग तुमच्यावर मिसयूज करणं मला नाही वाटत की इतकं म्हणजे, आणि मुळात आपलं शेतकरी त्या व्ह्यूचे नाहीच आहेत. बरोबर आहे. आता तुमची कंपनी एवढ्या दिवसापासून वर्क करते, तर मग कंपनी स्टार्ट झाली आणि पहिलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं, बरं, तर ते प्रोडक्ट आलं तर काहीतरी प्रॉब्लेम तर झालाच असेल. असं नाही की प्रोडक्ट पहिलं आले आणि लगेच तुमचं सेल झालं. सर काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आले? कारण शेतकरी ही गोष्ट अशी आहे ना, हो खूप असं हे असतं, वैचारिक गोष्ट आहे ती, करेक्ट. की प्रत्येक गोष्टीचं त्यांना उत्तर हवं असतं. सर काय वाटतं प्रॉब्लेम तुम्हाला? असं होतं की पूर्वी आमच्याकडे आम्ही काही एक्झिबिशन्स लावले होते लोकांना प्रमोट म्हणजे ड्रोन प्रमोट करण्यासाठी. आमच्याकडे शेतकरी यायचे. 2020चा काळ असा होता की म्हणजे आमच्यावर किमान 8-9 महिने आम्हाला नावच ठेवण्यात आले होते. ओके. हे चालणारच नाही, 200 लिटर पाणी लागते तिथे तुमचं 10 लिटर मध्ये काय होणार कसं काय आहे. फवारणार आहे? त्यांच्या आणि ते लाजमी होतं सर. बरोबर. त्यांच्या डोक्यात हे क्वेश्चन्स येणं लाजमी होतं. ते प्रॅक्टिकल लोक आहेत. आमच्यापेक्षा एक्सपिरियन्स त्यांनी जमिनीवर स्ट्रॉंग घेतलेला होता. बरोबर. पण ऍक्च्युअली ज्यावेळी त्यांनी शेजारी आलं किंवा त्यांनी ज्यावेळी चेक केलं की खरंच हे म्हणजे युजफुल आहे. ऍक्च्युली आपल्याकडे कन्सेप्ट ही आहे की स्प्रे जर करायचा ना, तर एखाद्या प्लांटला स्प्रे करतोय ना, तर ते पुरं ओलच करून टाकायचं. करेक्ट. हे मी म्हटलं ना आपल्या डोक्यात ही बसलेलं कन्सेप्ट होतं आपल्या सर. डोक्यात नाही. बसलेली. आता कसं तोपर्यंत झालं, फरक नाही पडत त्या बरोबर. पेस्टिसाइड्स. नाही, आता कसं झालं की जेवढे ड्रॉपलेट्स गरजेचे आहे ना तेवढंच टेक्नॉलॉजीने आणलेत की तुम्हाला 150-200 मायक्रॉनचे जे नोझल्सचे ड्रॉपलेट्स एखाद्या झाडावरती तेवढंच बिंदू पडले पाहिजे, तेवढेच पडतात सर. ते ओलं करण्याची गरजच पडत नाही ना तुम्हाला. हे आता शेतकऱ्यांना स्वतःच कळायला लागले ज्यावेळी स्प्रे ते घ्यायला लागले किंवा टेक्नॉलॉजी ते ऍक्सेप्ट करायला लागले, अडॉप्ट करायला लागले. या पुढच्या 5 वर्षाचा स्कोप काय असणार आहे? सर 5 वर्षाचा स्कोप म्हणजे एक तर 2च गोष्टी आहेत धंद्यात. एक तर आम्ही खूप मोठा टर्नओव्हर करणे. मग आम्ही टर्नओव्हर करणे तर आम्ही शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देऊन 100, 200 ड्रोन विकणे. एक हे पुढच्या 5 वर्षाचं तर मुळीच आमचं टार्गेट किंवा ध्येय नाहीये. कारण आम्ही मागचे 5 वर्ष आहे ना शेतकऱ्यांशी फक्त सर कनेक्ट वाढवलेत. शेतकऱ्यांशी एवढं का कनेक्ट का एवढं असं? तेच सर, आम्हाला जे इंडस्ट्रीत नाही मिळालं ना, शेतकऱ्या सर आम्हाला जागा पाहिजे ना स्प्रे करण्यासाठी, आम्हाला विकत जागा नाही घ्यावी लागली कधी. शेतकरी सर या फोन करणार, 4 फोन करणार, सर आमच्या शेतीत या. बरं तिथे गेल्यानंतर सर आमचं म्हणजे सांगायला थोडंसं हे होतं, आमच्या सत्कारापासून 10-10 मिनिटाला चहा पाणी सगळं म्हणजे इतकं जे फॅमिलियर अटॅचमेंट आहे ना शेतकऱ्यांची ती झाली. मुळात आम्ही कामच नव्हतं केलेलं शेतकऱ्यांसोबत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी लगाव हा ड्रोन कम इमोशनल दोन्ही गोष्टीने फार चांगला आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात फार स्ट्रॉंग काम करायचं आणि पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांचे कनेक्ट वाढवायचे आहेत, जेणेकरून तेच आम्हाला सांगणार आहे की काय नवनवीन टेक्नॉलॉजी अजून तुम्ही याच्यात डेव्हलप केली पाहिजे. सर पुढच्या जर काही वर्षामध्ये ड्रोन जर डिसिजन घेत असतील तर फक्त शेतकरी हा नुसता ऑपरेटर म्हणून राहणार नाही तुम्हाला वाटतं? सर राहिलंच पाहिजे. ऑपरेटर असं नाही म्हणता येणार, त्याला ड्रोनला पण कमांड देणार शेतकरीच आहे. ड्रोनला जे कुठे मॅपिंग करायचं, तुला ऑटोमेशनचा पण यूज होते या गोष्टीमध्ये. करेक्ट. ऑटोमेशन कम मॅन पण आहे. म्हणजे स्वतः तुम्ही कमांड देतायत, शिकतायत सर. 10 दिवस ट्रेनिंग देतोय आपण. तर ते त्याच्यावर डिपेंड नाही किंवा ड्रोन असं काय म्हणजे हे होत नाही की काय म्हणता येईल त्याला, ड्रोनच काम करते आणि शेतकरी बसलाय. मुळात शेतकरी बसला पाहिजे. बसला इन द सेन्स आरामाचे कामं त्यांनी आता केले पाहिजे. ते ड्रोनने सर शक्य झालंय. सर एखाद्या व्यवसायात जर आता समजा तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये समजा एखादा कॉम्पिटिटर आला असतो मला, बरं, तर त्याला वेलकम असेल की काय रिप्लाय असेल तुम्हाला त्यावेळी? सर ह्याच्यासाठी थोडंसं आन्सर हास्यास्पद असेल माझ्याकडनं. कॉम्पिटिटर येणारच आहेत तुमच्या फील्डमध्ये, आमच्याकडे कॉम्पिटिटर. आपल्याकडे एक अशी कॉन्सेप्ट आहे सर, ती थोडीशी मोडून काढली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण हॉटेल इंडस्ट्री घेतली, एक इन जनरल नाव घेऊ, रानवारा हॉटेल. आपल्याला माहित नाही कोणाचं, रानवारा हॉटेल. बिचारा 3 वर्ष 4 वर्ष तिथे थांबतो, मेहनत घेतो, त्याला प्रसिद्धी मिळते. त्याच्या बाजूला आपलाच माणूस येतो, वारा रान असं काहीतरी चेंज करून बाजूला बस्तान मांडतो. ह्याने काय होतं सर, मार्केट जो पूर्ववत आहे ना त्याच्यावर थोडासा फरक पडत असेल, पण जो कॉपी करतो ना त्याच्यावर जास्त. बरोबर. माझं काय म्हणणं आहे, ड्रोन बघून खूप नवीन यंग असे 30च्या आतले आपल्या एंटरप्रेनर्स
ड्रोन 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 तुमचं सक्सेस बघून भरपूर येतात. जण येतच असतील Correct, sir. खूप फायदा आहे की खूप मार्जिन दिसतंय याच्यामध्ये. त्यांनी यावं पण जी गोष्ट आमच्याकडे नाही ना, आता मी सपोज इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, पण मी सर मार्केटिंग मध्ये काम करतो, कारण माझ्याकडे स्किल माझ्या अंगात ते मला वाटतं की बनवणं सोपं आहे, विकणं महाग आहे. तसं काहीतरी स्किल घेऊन या ना. तुम्ही आहे, तुमच्या एवढं चांगलं सेटअप आहे, तुमच्याकडे बोलण्याची स्किल आहे, तुमचे सहकारी कोणी कॅमेरा ऑपरेट करतात, कोणी स्क्रिप्ट रायटर आहे, तर माझं म्हणणं आहे की ड्रोनच बनवू नये. ड्रोन साठी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही आणा, स्प्रेडर बनवा, काही पण असू द्या, नवीन टेक्नॉलॉजी आमच्याकडे म्हणजे तोच पॉइंट आहे की ड्रोन किंवा मग एखादं इक्विपमेंट भारतात बनवायचं आहे ना, तर ते पूर्णत्व भारतामध्ये होऊ शकत नाही. काही गोष्टी अशा आहे की ते बाहेरून मागवावंच लागतं. पण काही गोष्टी अशा की ज्या भारतात बनू शकतात, त्याच जर भारतात बनवल्या, त्याच भारतात बनवल्या, जसं खरं मेक इन इंडिया होईल. ऍक्च्युली याचीच गरज आहे सर. खरं तुम्ही कॉम्पिटिशन आहे ना, कोणाशी क्रिएट करू नका. बरोबर. त्याला लागणाऱ्या गोष्टीवर जरी काम त्याच्यावर काम करा ना. सिम्पल आहे सर. हे माझं नेहमी म्हणणं असतं की कोणाला म्हणजे आता ह्याने आपला विषय झाला, 5 रुपयाला विकतो मी 3ला विकून, मग तसं मार्केटिंगच होत नाही सर. बरोबर. प्राइस कमी करून तुम्ही लोकांना खरा बिझनेस माइंडसेट हा असला पाहिजे. एक तर मुळात तुमची सस्टेनेबल ताकद, तुम्हाला वाटतंय ना त्या हॉटेल सारखं मी व्हावं, त्या ड्रोन सारखं मी व्हावं, त्या गाडी सारखं, तुम्ही 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष मार्केटमध्ये थांबा. बरोबर. आणि मग तुम्ही लोकांसमोर या. तुम्ही 6-8 महिन्यात, वर्षभरात करोडपतीचं स्वप्न, आणि ते तर आपण मोटिवेशनल बूस्टअप बघतोच आहे, रात में दिन सपने देखो वो करो. सर त्याला धंदाच नाही होत. त्याच्यामुळे कॉम्पिटिटर कोणी पण जे ड्रोन्स वाले आहेत ना, मी तर आपण वेलकम करतो सर. त्यांनी म्हणजे कॉम्पिटिटर बनवण्यापेक्षा सहकारी बना, पार्टनर बना. बरोबर. या गोष्टी कुठेतरी पुढे जाऊन पण उपयोगात येऊ शकतात, सगळ्यांना उपयोगी आहे सर. म्हणजे या गोष्टीमध्ये कुठेतरी लॉस नाही असं तुम्हाला वाटतं? काय होतं, ह्याने निगेटिव्ह मार्केटिंग नाही होत. सपोज तुम्ही आले, तुम्ही स्वस्तात ड्रोन देऊन टाकला एखाद्या माझ्या क्लायंटला, जर समोरच्याचा लॉस झाला तर तो ड्रोन कंपनीला नाराज होतो, ड्रोनला नाव ठेवणार. हा, तो ड्रोनला नाव ठेवतो. तो बोलतो सर ड्रोन चालत नाही, आम्ही घेतला, तो पडला, ऍक्सिडेंट झाला, स्प्रे तुटले. ह्या गोष्टी सर फार इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. ड्रोनचं समजा स्पेसिफिकेशन सांगायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की एखादा ड्रोन किती कॅपॅसिटी ठेवू शकतं त्याच्याजवळ, किंवा मग तुमच्या ड्रोनची काय नेमकी वेट वगैरे काय असतं? करेक्ट. आपला जो ड्रोन आहे सर, तो 10 लिटर आणि 16 लिटर मध्ये 2 ड्रोन्स आहेत. 16 लिटर आणि 10 लिटरची 2 व्हेरिएशन, 2 प्रोडक्ट आहेत वेगवेगळे. यामध्ये असे की 10 लिटर तुमचं 1 एकर कव्हर करतो 7 ते 8 मिनिटात, जो ट्रेन पायलट असेल. नवीन असेल 12-13 मिनिटं लागतात. दुसरी गोष्ट, जो 16 लिटर आहे तो जवळजवळ 1.5 ते 2 एकराच्या आसपास कव्हर करतो. पण 10 लिटर मोस्ट प्रोबॅबली व्यवस्थित चालू आहे, त्याची पार्टची अवेलेबिलिटी आणि ह्या गोष्टी इझी आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपले सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक दोन्ही मॉडेल्स आपण प्रोव्हाइड करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर याचं की ऑटोमॅटिकमध्ये हा फार कमी वेळात स्प्रे, म्हणजे 7 ते 8 मिनिटाचा त्याचा 1 एकराचा टाइम स्पॅम आहे. पूर्वी आणि आता पण जे चायनीज मेड ड्रोन्स आहेत त्यांचं वेट कॅरिंग कॅपॅसिटी ऑलमोस्ट 22 kg पर्यंत ते वेट कॅरी करत होते. आता आपण जे त्याच्यात म्हणजे रिडक्शन केलंय टेक्नॉलॉजीमध्ये, ते आपला ड्रोन 13 ते 14 kg पर्यंतच त्याची स्वतःची हे आली आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, वेटेज आहे. त्याच्यामुळे फार इझी टू कॅरी आहे सर. म्हणजे तुम्ही एखादा साधा मुलगा सुद्धा त्याला इझिली उचलून नेऊ शकतो. पूर्वी 2 लोकांनी ते हँडल करावं लागायचं. आणि समजा एखाद्याला हे ड्रोन चालवायचंय तर त्याला काही म्हणजे हे लागतं की क्वालिफिकेशन लागतं काही, की बेसिक काय 8वी 10वी पाहिजे असं, म्हणजे ऍटलिस्ट समजलं पाहिजे. पण जर आपण एखाद्याला शिकवायचंच आहे, म्हणजे आपण काय करतो, तुमच्या घरात जर आम्ही तुम्हाला ट्रेनिंग दिली, तुम्ही एज्युकेटेड आहे, 10th आहेत एक्झाम्पल, घरात अनस्किल्ड पर्सन आहे, त्याला त्यांना आम्ही पर्सनली ट्रेनिंग देतो. काही त्याच्यात काही म्हणजे रॉकेट सायन्स नाही की खूप हार्ड आहे ड्रोन ऑपरेटिंगला वगैरे, असं काही नाही. त्याच्यामुळे जर कोणाला समजा ड्रोन घ्यायचा असेल तर सेमी ऑटोमॅटिकला प्रेफर केलं पाहिजे की ऑटोमॅटिकला प्रेफर केलं पाहिजे? सर आम्ही पर्सनली सेमीला प्रेफरन्स देतो. तुम्ही स्वतः चालवा, स्वतः बघा, स्वतः लक्ष द्या. कारण काय सर,
जितकी टेक्नॉलॉजी आपला जो विषय शेवटी झाला, मशीन आहे. मशीन जितकं आपण हायटेक करत जाऊ तेवढं माणूस आळशी पण होत जातो. बरोबर. तुम्ही मग हे म्हणाल की आता स्प्रे पण यानेच केलंय, मग औषधं पण यानेच कालवले पाहिजे, बरोबर. ही अपेक्षा वाढत जाण्यापेक्षा बरोबर. प्लस रिझल्ट, ह्या दोन्ही गोष्टी साठी थोडं आम्ही सेमी रिकमेंड करतो की स्वतः ऑपरेट करा. याने थोडं स्किल पण तुमची वाढत जाते डे बाय डे. सर मला आता सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर लागत असेल की पब्लिक म्हणजे तुमचा ड्रोन आता तुम्ही सहजासहजी विकायला जात आहे, तर पब्लिक तुम्हाला विचारत असेल की तुमचा ड्रोन का घेतला पाहिजे म्हणून, कारण ड्रोनचा वापर का केला पाहिजे. कारण तर आम्ही तर मग पाठीवरचा स्प्रे हे पण हे करू शकतो, बरोबर. कारण तो तर पंप 2000लाच भेटतो करेक्ट. आणि ड्रोनची किंमत तर 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. मग का वापरला पाहिजे काय Correct. वाटतं? सर याच्यामध्ये कसं आहे आता, का घेतला पाहिजे हे पूर्वी आपल्याला सांगायची गरज पडायची. आता काय होतंय, शेतकऱ्यांनी तो इतका यूज टू झालाय, तर त्यांनाच ती गरज काळाची कशी आहे हे त्यांना लक्षात यायला लागले. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही क्रॉप्स आहेत ज्या क्रॉप्समध्ये जाणं फार मुश्किल आहे सर. म्हणजे तुमचे ऊस घ्या, मका घ्या, तूर आहे, तुमचं कपाशी आहे, ह्याच्यामध्ये माणसाने जाऊन स्प्रे करणं फार मुश्किल आहे, हे बरोबर. तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, नाईटला जो स्प्रे घेतला जातो, बऱ्याचशा यांना रात्रीचे स्प्रे करण्याची गरज असते. त्यावेळी रात्रीच्या स्प्रेसाठी आपण कुठल्या माणसाने जाणं तिथे शिकारी पंप घेऊन, हे खूप हायली थोडंसं टफ जॉब आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये काय होतं, जे म्हणजे प्राण्यांचे प्रमाण आहेत, प्राणी वगैरे दिसतात, तर ह्या केसमध्ये काय होते सर की तिथे ड्रोन ऑटोमॅटिक ड्रोन माणूस इथे बसून 50-60 मीटर वरती ड्रोन फवारणी करतोय. त्याच्यामुळे माणसाला रिस्क घेण्याची गरज नाही. त्यांचं काम होतंय. मॅनपॉवर जे वेळेवर येत नाही, त्यांना आज रात्री सांगितलं तर ते उद्या रात्री येतात. आजचा जो दिवस आहे तुमचा टाइम पण वाचतो, सगळ्याच गोष्टी वाचतात. त्याच्यामुळे ती गोष्ट झाली. प्लस कसं होतं, आणि मुळात एक मुद्दा असा आहे अजून की ज्यावेळी शेतकरी म्हणजे कोणाला पण शेतीत आपल्याला स्प्रेची गरज पडते, त्यावेळी तुम्ही जर बघितलं आता बरेचसे स्प्रे हे पावसाच्या रेनी सीझनमध्ये पावसाळ्यात घ्यावे लागतात. आणि पावसाळ्यात स्प्रे घेताना आपल्याला काय होतं की दलदल खूप आहे त्याच्यामध्ये जाणं. आपल्याकडे तोच प्रॉब्लेम आहे. आम्ही एका ठिकाणी एका कस्टमरला आता ड्रोन घेतलाय, तर त्याचं क्षेत्र हार्डली 1 एकर त्यांचं क्षेत्र आहे. आम्ही विचारलं का ड्रोन त्यांनी चूज केला, तर घेतला, तर त्यांचं म्हणणं आहे सर आमच्याकडे कलिंगड आहे, कलिंगडात दलदल खूप आहे, त्या दलदलीत जाणं पण मुश्किल होतं, प्लस तिथे असणारे रानडुकरं वगैरे, म्हणजे ते या गोष्टी फार शेतकऱ्यांवर इम्पॅक्ट करतात सर. हा विषय हा का घेतला पाहिजे हा फार पूर्वीचा विषय होता, ड्रोन का यूज केला पाहिजे. आता शेतकऱ्यांना ती काळाची गरजच झाली सर. तिथे म्हणजे छोट्या मोठ्या आता काही गोष्टी घ्या, आपण जर काही सीझनल पिकं घेतली, त्या पिकांना पुढे फवारणी मागून आपल्याला पाणी मारत जावं लागतं. तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे नॉलेज असेलच सर. बरोबर. ह्या केसमध्ये काय होतं की तुम्ही स्प्रे फवारणी कशी करणार आणि पाणी कसं मारत जाणार, ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे ड्रोनने सर कमी म्हणजे आता भरून काढलेत ह्या गोष्टी. बरोबर. अजून एक गोष्ट आहे सर मुद्दा तुम्हाला सांगण्याचा, आपण जर कोकण साईडला जर बघितलं, कधी आमची आता मागे व्हिजिट झाली होती, तर कोकण रत्नागिरी वगैरे तिथे आंब्याच्या झाडांची हाईट म्हणजे 50-50, 40-40, 50 फुटावरती हाईट आहे. बरोबर. त्या हाईटवरती त्यांना पण स्प्रे लागतो. बरोबर. ते पूर्वी टँकरमध्ये कालून लांबून स्प्रे मारायचे. आपण एकदा ड्रोन घेऊन गेलो, हालाकी तो 2 ते 3 वेळा फिलअप करून मारावा लागतो, त्याचं घनता व्हॉल्यूम जास्त आहे. बरोबर. या केसमध्ये काय होतं सर, आम्ही ड्रोन मारायला गेल्याच्या नंतर लक्षात आलं की त्यांना पण अडचणी होत्या, पण ट्रेडिशनल मेथडमुळे त्यांना ऑप्शन नव्हतं. बरोबर. हे करतोय तर तेच करावं लागतं आपल्याला. आम्हाला अजून एक गोष्ट आम्हाला ती माहिती नव्हती, ती आमच्या ऍक्च्युअल एक्सपिरियन्स मध्ये लक्षात आली. ओके. तिथला मोहर जो आहे आंब्याचा, तो हलून पाडावा लागतो. बरोबर. आपला ड्रोन गेल्यावर ते त्या ड्रोनच्या थ्रस्टने जो प्रोपेलरचा जो पात्यांचा जो हवा दाबली जाते, त्याने ते मोहर पण पाडायला लागले. ओके. म्हणजे त्यांचं ते पण काम झालं. हे आम्हाला माहित नव्हतं, हे ऍक्च्युअली तिकडे गेल्यावरती लक्षात आलं. तर हे अशा सगळ्या गोष्टी आहे की ड्रोन म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की ड्रोन आता का घेतला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही या गोष्टीचं मला दिलं म्हणजे उत्तर दिलं की ड्रोन का वापरला पाहिजे. करेक्ट. त्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की तुमचंच ड्रोन का वापरला पाहिजे. बरोबर. कारण मग मार्केटमध्ये भरपूर सारे ड्रोन आहेत. मग काय उत्तर त्याचं सर? एकदम सिंपल उत्तर आहे याचं. दोनच गोष्टी आहेत. ओके. आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं, एक तर
आपण मेक इन इंडिया करतोय. बरोबर. चायना- खरंच मेक इन इंडिया गोष्टी वापरतो का? खरंच मेक इन इंडिया वापरतो का हे आता ऍक्च्युअल बघण्याची गरज आहे. बरोबर पूर्वी चायना ड्रोन सर्रास चायनाच ड्रोन आहे. बरोबर तर मुळात एक तर आपण मेक इन इंडिया ऑलमोस्ट 85-90% आपण इथे बनवण्याचा प्रयत्न केला. Okay. ह्याच्यामध्ये रोजगार डिफरंट वेंडर्सला आला. हम्म. असं नाही की आम्हीच सगळं करतोय. हम्म. बॅटरीचे वेंडर्स वेगवेगळे आहेत, हम्म. त्यांच्याकडून आपण बनवून इनफॅक्ट बॅटरी सुद्धा इंडियात बनवतोय आपण. आपल्या ड्रोनला काय प्रॉब्लेम आला तर विदिन अ डे सर्व्हिस पोहोचते सर तिथे. ओके. का तर आपल्या इंडियात बनते, आम्हाला माहिती आहे त्याला काय करायचं, म्हणजे बरोबर. कसं त्याचे चेंजेस करायचे. हम्म. ह्या गोष्टींमुळे ना सर शेतकऱ्यांना खूप सपोर्ट झालाय. म्हणजे एक तर मेक इन इंडिया झालं, दुसरी गोष्ट आम्ही सर्व्हिस, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ना शेतकऱ्यांची सर एक इमोशनल अटॅचमेंट आमचं खूप स्ट्रॉंग झालंय आज पण. ओके. शेतकऱ्यांना सर ड्रोनच्या व्यतिरिक्त मला फोन करून रिलेशन असतात ते, म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी कॉल आहेत त्यांचे बिचारे, की कधी सर इकडे आले सर शनी शिंगणापूर या, आमच्याकडे या, बघा आम्ही कसं ड्रोन आता इतके दिवस झाले वापरतोय. तर हे जे कनेक्शन आहे सर, ह्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांची सर्व्हिस आमच्याकडनं फार स्ट्रॉंग जाते. आम्हाला माहिती उद्या जर आम्ही सर्व्हिस वेळेत नाही दिली, आमचं नाव खराब होतंय, प्रोडक्ट खराब होतोय. बरोबर. त्याच्यामुळे कुठल्याही क्लायंटला तुम्ही आमच्या जाऊन विचारा, ते म्हणजे जरा थोडेसे पण आमच्याशी नाराज बरोबर. नाहीत. बाहेरच्या कंपन्यांचा हाच एक ड्रॉबॅक आहे की त्यांचा जे सर्व्हिस Service- रेकॉर्ड असतो किंवा मग त्या गोष्टी असतात त्या मेंटेन कुठे होत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते 5 वर्षाचा जो रोड मॅप आहे, त्या रोड मॅपमध्ये काय आलंय, बऱ्याचशा ड्रोन्स क्लायंटने मोठे फंडिंग्स टाकून 100 200 ड्रोन विकण्याचं टार्गेट ठेवलंय सर. ओके. मग ते कुठे पण विका, कितीला पण विका. ह्या केसमध्ये काय होतं, एखादं 2 शेतकरी भाडले जातात तिथे, ते ड्रोन्स घेतात. त्याच्यामुळे ड्रोनची संख्या वाढते तिकडे. आपलं अशी गोष्ट आहे सर, आपलं तर काही रोडमॅप तसं नाहीये की आपल्याला ते 100 ड्रोन विका, 200 ड्रोन विका, असं काय आपलं नाही. आपण एक ड्रोन एका गावात मॅक्झिमम 2 ड्रोन देतो सर. ओके. ते पण एक जर ड्रोन दिला, त्याला सर्व्हिस चालू आहे, त्याचं सगळं आपलं म्हणजे त्याचं रेंटलचं पण काम चालू आहे शेतकऱ्यांचं. त्याला विचारतो आम्ही शेतकऱ्यांना की सर तुमच्याकडे दुसरा पण ड्रोन आसपास येतोय टाकायचा काय. इनफॅक्ट ते स्वतःहून म्हणतात आम्हाला की सर आपल्याकडे गावात अजून एक ड्रोन द्यायचा, दुसरा येण्यापेक्षा सर आपला येऊ द्या. बरोबर. हा, तर ही जी कॉन्सेप्ट आहे ना सर, ही रिलेशन शेतकऱ्यांची एक नाळ जी जोडली आहे ना, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा रात्री 11ला कॉल येऊ द्या, 12ला कॉल येऊ द्या, आपण तुमचं म्हणजे तुमचं पर्सनली मत काय असणार आहे या गोष्टीवर, की एखादा सोलो शेतकरी आहे, बरोबर, मग एखादी एफपीसी वर्किंग करते, एखादी ग्रुप फार्मिंग वर्किंग करते, तर प्रायोरिटाईज कोणी केलं पाहिजे ड्रोनसाठी, की दोघांसाठी पण प्रेफरेबल आहे त्या गोष्टी? सर दोघांसाठी प्रेफरेबल स्ट्रॉंगली आहे. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल शेतकरी, आमचं सांगणं असतं की तुम्ही जर इतकी म्हणजे मोठी गोष्ट घेतायत, ही ॲज गुड ॲज कारच आहे. कार घेतल्यासारखंच ड्रोन घ्यावं लागतं जर खरं सांगायला गेलं. बरोबर आहे. तर तुम्ही घेते तर ते थप्पीला लावून नाही ठेवू शकत. बरोबर. तुम्ही त्याचा बिझनेस करा. मग बिझनेस करत असताना सर म्हणजे तो एक इंडिव्हिज्युअल शेतकरी पण करू शकतो, एफपीसी वालाही त्यांचं ग्रुपिझमने करू शकतात. बरोबर. आता तर आपण नवीन चालू केले सर, म्हणजे सांगायला हरकत नाही की आपण बऱ्याचशा लेडीजला ट्रेनिंग देतोय. ओके. आणि तर लेडीजनाच आपण इंडिव्हिज्युअल लेडीजला एक काय म्हणता येईल त्याला, मार्केटमध्ये उतरवतोय. माझ्या मनात आहे ना एक सहजच प्रश्न आला की ह्या ड्रोनमुळे एखाद्याकडे जमीन नसली समजा, तर तो सेल्फ एम्प्लॉयड होऊ शकतो की त्याचा रोजगार डेफिनेटली होऊ शकतो सर, का नाही होऊ शकत. मी तेच सांगतो, एक तर शेतीकडे जोडधंदा म्हणून बघा, किंवा तुम्ही ड्रोन घ्या. ड्रोन घेण्याची कॅपॅसिटी नाही आपली, बँक फायनान्स अवेलेबल आहे, तर आम्ही सपोर्ट करतो. तुम्ही सपोर्ट करता? आम्ही सपोर्ट करतो सर बँक फायनान्ससाठी. ह्याच्याही व्यतिरिक्त काय मी तुम्हाला अजून सांगतो, काही कस्टमर इतके म्हणजे उत्साही आहेत ना, खरंच त्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे. ड्रोन आमच्यासारखे ड्रोन बनवू शकतात. बरोबर. आम्ही दुकान मांडलं, बाजूला दुकान चालू, ते तर ट्रेडिशनल ते चालूच आहे. बरोबर. शेतकरी हा फार ह्याने येतो की सर तुमच्याकडे ड्रोन आहे ना, मला ट्रेनिंग द्या, मी चालवतो. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी असं केलंय की सर आहे त्या कॉस्टमध्ये त्यांना ड्रोन दिले आणि मार्केटमध्ये चालू आहेत. म्हणजे आम्ही सोशल अवेअरनेस पण चांगला क्रिएट केलाय. नुसतं सेलिंगवर फोकस नाही केलं सर. आपल्या कुठल्याही सेल्स पर्सनला मंथली टार्गेट नाही की तुम्ही महिन्याला 50 ड्रोन विका आणि 20 ड्रोन, कधीच नाही सर.
त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल आपल्याकडे क्लायंट्स हे फार सक्सेसफुल आहे. एंटरप्रेनर्स जे बनू इच्छितात ते कधी आपल्यासोबत जॉईन झाले तर त्यांना आपण चांगलंच रस्ता आपल्या देऊ. ड्रोनचा मॅक्झिमम लाईफ स्पॅन काय असेल तर एक अंदाजे? सर ह्याला मोस्टली काही लिमिटेशन्स नाही खरं बघायला गेले तर ड्रोनला. कारण त्याला सांभाळता कसं त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. हां, ते तर आहे. आम्ही ट्रेनिंगमध्ये तेही सांगतो की कसं तुम्ही ट्रेनिंग ड्रोन किती ऑपरेट करा. दिवसाची असते तरी? लायसन्सची ट्रेनिंग 2 ते 3 दिवसात होते. ती Okay. थर्ड पार्टी होते. ज्या अप्रुव्हल संस्था आहेत त्यांच्याकडे. पण आपण पर्सनली सर किमान 7 ते 8 दिवस तुमच्या शिकण्यावर आहे. आपण ट्रेनिंग देतो. जसे हे कमर्शियल ड्रोन्स असतात जे फोटोग्राफीसाठी यूज केले जातात करेक्ट. त्या म्हणजे आता त्याच्यामध्ये तर मला माहिती आहे लायसन्स लागतं किंवा हे लागतं परमिशन लागते बरोबर. शेजारची याची. तर मग याच्यात पण असं काय आहे की ह्याला पण परमिशन पाहिजे असते Flying सर. साठी? हां, फ्लाइंगसाठी परमिशन म्हणजे पाहिजे. अबोव एरोप्लेन आपलं एअरपोर्ट उडवू नाही शकत असं काय आहे? ह्याचे बरेच नॉर्म्स आहेत तसे. म्हणजे एअरपोर्टचे 20-25 किलोमीटरच्या पेरीफेरीत तुम्ही ड्रोन फ्लाय नाही घेऊ शकत वगैरे. हे 2-3 बेसिक ज्या गोष्टी पाळण्यासारख्या आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात. बाकी ट्रेनिंगचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये सगळं आपण सांगतो की फ्लाय कसं केलं पाहिजे, तुमचं डोळ्याच्या स्ट्रेट रेषेत कसा ड्रोन नेला पाहिजे, ओके. ऑपरेटिंग कसं पाहिजे, त्याचे जे नोटिफिकेशन्स येतात ते कसे ऐकले पाहिजे. खूप इझी आहे सर. शेतकरी किती पण अनस्किल्ड असू द्या त्यांना लक्षात येतं आवाजाने. बॅटरी लो व्होल्टेज सिग्नल लक्षात येतं त्याने काय करायचं. त्याच्यामुळे फार युजर फ्रेंडली ड्रोन्स आहेत आणि ते सगळ्यांनी यूज केलेच पाहिजे. आणि जर एखाद्याला ड्रोन घ्यायचं आहे तुमच्याकडून तर काय प्रोसिजर त्याची? त्यांना फायनान्शियल त्यांची तयारी असेल तर त्यांनी यावं, नसेल तर बँकिंगसाठी आपण मदत करतो. ओके. आणि ड्रोन घेतल्याच्या नंतर ट्रेनिंग जसं सांगितल्याप्रमाणे आपण ट्रेनिंग किती वर्ष सर्व्हिस देतात? सर सर्व्हिस आपली लाईफ टाईम आहे. सर्व्हिसला Okay. काही लिमिटेशन्स नाही आहेत सर. फक्त Okay. डॅमेज जर त्यांनी केले बॅटरीज वगैरे हम्म. तर ते आपण तेवढंसं सपोर्ट करतो. पण आजपर्यंतच्या क्लायंटची हिस्ट्री अशी आहे आपली की कुठे म्हणजे सर एक सिंगल कंप्लेंट आपल्याकडे येत ओके, म्हणजे ट्रेनिंगच त्या हिशोबाने दिली की प्रॉब्लेम्स येणार नाहीत बिलकुल पुढे. बिलकुल. आपले जे ट्रेनर पण आहेत सर ते पहिल्या म्हणजे टॉप 10 मधले पायलट्स आहेत इंडियातले. ओके. काही पुण्यात आहे, काही नाशिकमध्ये पण आहेत, काही Okay. सांगली साईडला चांगलं सपोर्ट ते पण देतात. ठीक आहे, चालेल सर. भेटून खूप छान वाटलं तुम्हाला. थँक्यू सर. नक्कीच जर पब्लिकला ड्रोन साठी काही इन्क्वायरी करायची असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा नक्कीच नंबर नक्कीच.